घरी आले आणि जेव्हा तिला आणायला गेले ना तर मॅडमनी मला ऑफिसमध्ये बोलवून घेतलं आहे। त्या दिवशीपासून तिला मी शाळेत नाही पाठवलं मी। आणि का विश्वासघात नाही करायचा आहे ना मला, खोटं बोलून फक्त व्हिडिओ बनवायचे। तुम्हाला सांगते मी, तुम्हाला दाखवते मी लाडोला आम्ही तर हे बघा इथंच पडलेले ते तुम्हाला दाखवते मी। आपण म्हणतो ना अशक्य ही शक्य करतील स्वामी। तुम्हाला मी काय सांगू, 7 वर्ष कधीच ह्या सेकंड मॅरेजच्या लाईफची स्टोरी। तर ही जी स्टोरी आहे ना, हॅलो शुभ सकाळ, कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र। तर तुम्ही माझा थंबनेल बघितला असेलच की लाडूची शाळा बंद केली आहे। आणि कैसा आहात तुम्ही? जय महाराष्ट्र। दोस्त खाना खाए क्या कि नहीं? नीचे को व्हाइट कलर का बटन दबा दो, ऊपर एक व्हाइट कलर का बटन है दबा दो। जो आपको ऊपर कलर का बटन दबाना है वो दबा दो, और जो आपको नीचे वाला बटन दबाना है वो दबा दो। हाँ, और मेरा और नीचे वाला बटन दबा दिया आपने और मेरा बहुत सारे चैनल आएगा, अच्छा चैनल, और मेरा मोबाइल भी आएगा, मेरा मोबाइल उसमें आएगा। अच्छा। हाँ, और मेरा सब वीडियो देखोगे ना? नहीं रखोगे आप? रुको, अब जब आओगे ना मेरे घर पर, फिर मैं आपको बहुत पिटाई करूँगी। नहीं रखोगे मेरी और पिटाई होने वाली है, धमकी पिटाई होने वाली है सबकी। और क्या बोलना है? बात इतने सी बोलना। हॅलो, तर आता लाडूला शांत बसवलं आहे मी तिकडे। आणि ॲक्च्युली तुम्ही माझा थंबनेल बघितला असेलच की लाडू शाळेत का जात नाही आणि तिची शाळा का बंद केलेली आहे। तर एक आहे प्रॉब्लेम आहे। आणि दुसरी गोष्ट तुम्हाला मी माहिती आहे, मी पुण्याला गेले होते। पुण्यावरून आल्यानंतर मी लाडूला दुसऱ्या दिवशी शाळेत पाठवलं होतं, पण त्या दिवशी ना मॅडमने मला ऑफिसमध्ये म्हणजे जेव्हा शाळेत सोडलं मी घरी आले आणि जेव्हा तिला आणायला गेले ना तर मॅडमने मला ऑफिसमध्ये बोलवून घेतलं आहे। आणि मग तिथं माझ्या मॅडमचं माझं थोडंसं बोलणं आलं आहे, ते तुम्हाला सांगते काय झालं आहे आणि का मी तिला शाळेत पाठवत नाही तेही सांगते मी काय झालं त्या दिवशीपासून तिला मी शाळेत नाही पाठवलं मी। आणि का, आणि आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी येते तुम्हाला मी जे सांगणार ना, तर मला ना तुमचंही मत हवं आहे की तुम्हाला काय वाटतं या विषयावर, की मी हे चुकीचं करतेय की काय आहे ते मला तुमचंही मत मला पाहिजे आहे। तर मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा। दिवस व्हिडिओ का नाही आले, तर खूप काही कारण आहे, तेही तुम्हाला सांगते की माझ्या डोक्याला किती टेन्शन आहे। तुम्ही म्हणशाल बापरे आणि तर तू किती टेन्शन घेते, तुम्हाला अक्षरशः विचार पडेल, ते पण मी तुम्हाला दाखवते पुढे आणि तुम्हाला सगळं सांगते मी। तर तुम्ही सगळ्यात अगोदर तुम्ही मी जे दाखवणार आहे आता ते सगळ्यात अगोदर ते बघा, मग मी तुमच्याशी बोलते। तर बघा अगोदर, तर 1-2 मिनिटं मी थोडासा व्हिडिओ थांबवते, कारण मला तुम्हाला काही सांगायचं आहे। बरेच जण मला विचारलं आहे की कमेंटमध्ये की ताई खरंच कीवर स्किनचा फरक पडतो का? तर हे जे प्रोडक्ट आहे जे मी घेतलं होतं ह्याचा फरक पडतो का? उलटं दिसत असेल तर साईडला बघा। तर ॲक्च्युली कसं आहे ना, तुम्ही माझा बिफोर आणि आफ्टर इथे मी तर हा माझा बिफोरचा फोटो आहे आणि हा आहे आफ्टरचा रिझल्ट बघा, माझा फरक पडलेला आहे। आणि कसं असतं ना, तुम्ही जर प्रोडक्ट घेतला आणि तुम्हाला 10 दिवसामध्ये फरक पडेल असं नसतं, तुम्हाला टाइम द्यावा लागतो त्याला, ठीक आहे। हे जे कीवर स्किनचं प्रोडक्ट आहे हे बाय करणं खूप इझी आहे। मी माझ्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे आणि कमेंटला पण मी पिन केलेली आहे, तिथून तुम्ही हे ॲप डाउनलोड करायचं आहे। डाउनलोड केल्यावर असं एक पेज ओपन होईल, ते पेज ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथे भाषा निवडायची आहे आणि आपल्याला तिथे प्रत्येक भाषा आहे, ज्या भाषेमध्ये आपण कम्फर्टेबल आहात त्या भाषा आपल्याला निवडायची आहे। तर मी मराठी निवडली होती। तुम्हाला तिथे तुम्हाला तुमचा फोन नंबर द्यायचा आहे। फोन नंबर दिल्यानंतर एक OTP येईल, तो तुम्हाला तिथे टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तिथे विचारलं जाईल की तुम्हाला स्किनसाठी पाहिजे की तुम्हाला हेअरसाठी पाहिजे, दोन्ही ऑप्शन आहेत, तर आपण ती स्किन ऑप्शन निवडायचा आहे। त्याच्यानंतर आतमध्ये गेल्यावर तुम्हाला इथे विचारता आहे बघा, इथे मी दाखवते आहे की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, पिंपल्स आहे का, तुम्हाला काळे डाग आहेत? तर मला काळे डागांचा प्रॉब्लेम होता ना, तो माझा पूर्णपैकी क्लिअर झाला आहे। आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या हेल्थविषयी सगळं विचारतील डॉक्टर। हेल्थविषयी विचारल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा एक फ्रंट साईड फोटो आणि एक बॅक साईड फोटो इथे दिसत आहे, फ्रंट आणि बॅक साईड फोटो तुम्हाला द्यायचा आहे। त्याच्यानंतर तुमचा फोटो स्कॅन होणार, आपला फोटो स्कॅन होणार आणि स्कॅन झाल्यानंतर तिथे तुम्हाला डॉक्टर किट तयार करतील तुमचा फेस बघून आणि ती किट तुम्हाला घरी बसल्या बसल्या भेटणार आहे तुम्हाला। एक दुसरी गोष्ट, या प्रोडक्टची फास्ट आणि फ्री डिलिव्हरी आहे, ठीक आहे। तर चला तुम्हाला, आणि असं नाही आहे की तुम्ही एकदा चेकअप केला आणि तुम्हाला ते डॉक्टर विचारणार, ते तुम्हाला दर आठवड्याला तुमचा फॉलोअप घेणार की तुमच्या किती इम्प्रूव्हमेंट झाली आहे फेसमध्ये, ते दर हप्त्याला तुमच्या संग टचअपमध्ये राहणार डॉक्टर। तर ही माझी 1800 रुपयाची किट आहे आणि तुम्हाला मी दाखवते माझे किट। मला 5 प्रोडक्ट आलेले आहेत मला, त्याच्यामध्ये ना सर्वात प्रथम बघा हे आहे क्लिन्झिंग। तर हे क्लिन्झिंग हे मी सकाळी सकाळी लावत असते, उठल्या माझं हा रुटीन आहे। सगळ्यात पहिले मी क्लिन्झिंग लावणार, चेहरा पहिले स्वच्छ करणार आणि ही
मेडिसिन पण मला त्यांनी दिलेली आहे स्किन रिपेअरिंगसाठी. तर माझ्या पूर्ण स्किन आहे ना ह्याच्यामुळे रिपेअरिंग झालेली आहे, पूर्ण डाग कमी झालेले आहे आणि पिंपल्स येणंच बंद झालेले आहे मला. आता पिंपल्स मला येत नाही आता. तर ह्याच्यामध्ये गोळ्या आहेत, ठीक आहे. आणि ही डे क्रीम आहे, ही आहे डे क्रीम. ही बघा. तर आपण आता ना ही क्रीम लावूया, तुम्हाला दाखवते मी समोरासमोर. खूप छान रिझल्ट आहे आणि याचा स्मेल पण आहे ना खूप छान आहे आणि अजिबात ऑइली नाही, काय नाही. हे बघा, मला ह्याच्यानंतर आहे ना इतका फरक पडलाय ना चेहऱ्यामध्ये, खूप फरक पडलाय, खूप खूप जास्त फरक पडलेला आहे. आणि ही एक नाईटसाठी पण क्रीम दिलेली आहे. ही नाईट आहे, नाईटलाही लावायची आहे. आणि हे एक आहे क्रीम आहे, ही पण त्यासोबतच मला दिलेली आहे, माझ्या स्किननुसार दिलेली आहे, ठीक आहे. आणि 98% लोकांना 3 ते 4 आठवड्यामध्ये फरक पडलेला आहे चेहऱ्याला. व ही किट डर्मॅटोलॉजिकली टेस्टेड आहे व डॉक्टर सर्टिफाईड आहे, त्यामुळे तुम्हाला कसलाही स्किनचा साईड इफेक्ट होणार नाही. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या ॲपमध्ये डाएट लिस्ट पण दिलेली आहे आणि तुम्ही जर ती फॉलो केली तर तुम्हाला बेटर आणि लवकर रिझल्ट भेटेल. व प्रोडक्ट बाय करताना इथे मी कुपन कोड दिला आहे साईडला, कुपन कोड माझा यूज करा, जेणेकरून तुम्हाला तिथे 100 रुपये ऑफ भेटणार आहे. आणि कसं आहे ना, तुम्ही जर बाहेर डर्मॅटोलॉजिस्टकडे गेलात तर तुम्हाला तिथे 500 रुपये वगैरे त्यांची फीज असते, पण इथे तुम्हाला या ॲपमधून घर बसल्या सगळं काही फ्री आहे. आता मी तुमच्याशी बोलते की वर स्किनचं प्रॉडक्ट वापरा, नक्की एकदा वापरून बघा, खरंच तुम्हाला फरक पडेल. तर बघितला का व्हिडिओ, तर खरंच चेहऱ्याला माझा खूप फरक पडला आहे. माझे सगळे घरचे म्हणतात की तुझा चेहरा एवढा छान झाला आहे. विराज मला भरपूर वेळा बोलला की मम्मी तुझा स्किन खूप छान झाली आहे, मला पण दे. मी विराजसाठी पण मी ते प्रोडक्ट घेणार आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला अजून एक म्हणजे एक खुशखबरी पण तुम्हाला सांगायची आहे माझी. बऱ्याच दिवसापूर्वी ना मला बऱ्याचशा ताईंनी बऱ्याच वेळा मला विचारलं आहे की तू हा टॉप कुठून घेतला, हे कुठून घेतलं, ते कुठून घेतलं. आणि मला कसं ना त्यावेळेस लिंक देता नव्हती येत मला. ते ना काही रूल्स असतात, नियम असतात, आपण अशी लिंक टाकू नाही शकत आपल्या व्हिडिओच्या खाली. तर आता ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा, मिशो, नायका ह्या सगळ्यांच्या लिंक मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या खाली देऊ शकते. मी जी गोष्ट मी बाय करते, जी गोष्ट मला आवडते, जी गोष्ट मी घेते, ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली लिंक टाकू शकते. तुम्ही तिकडनं ती बाय करू शकता. तिथे तुम्हाला काहीतरी ऑफ भेटणार जर माझ्या लिंकवरनं तुम्ही जर घेतलं तर. आता तुम्हाला मी सांगते, हा टी शर्ट तुम्ही आज नवीन बघितला असेल ना, थोडासा मला टाईट झाला आहे, मी ना एक्सचेंज करून घेणार आहे. कारण की एवढं टाईट मी घालत नाही, मी घरामध्ये टी शर्ट वापरते पण थोडेसे लूज वापरते. आणि हा टी शर्ट आणि तुम्हाला अजून दाखवते 2 टी शर्ट घेतले मी, 3 टी शर्ट मी घेतले आहे आणि हे फ्लिपकार्टवरनं घेतले आहे. ह्याची लिंक माझ्या व्हिडिओच्या खाली मी दिलेली आहे. तर इकडे बघा, खूप छान आहे आणि इतके मऊ मऊ आहे ना, हे बघा खूप छान आहे. तर हा एक दाखवते, हा बघा, हे बघा. तर फक्त मी हा एक साईज मोठा घेणार आहे, मला थोडंसं टाईट झालेलं आहे, तरी पण मी आज घातला आहे. आणि दुसरी गोष्ट थांबा, हा तर खूप छान आहे, हा बरोबर आला मला. हे बघा, याचा कलर खूप छान आहे, हे बघा, आहे ना छान. आणि खूप मऊ मऊ सॉफ्ट आहे एकदम, बिंदास घ्या घरात डेली यूज वापरायला, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, हसायचं नाही, या हसू नका प्लीज, तुम्हाला दाखवते मी, थांबा. हे बघा झोले बघा, झोले इकडे बघा, इकडे बघा, भरपूर मोठी स्टोरेज बॅग आहे. ह्याची पण लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली देणार आहे. मला एक ताईने विचारले की तू ह्या बॅगा कुठून घेतल्या, परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं ना मी या बॅगा घेतल्या. तर ह्या बॅगामध्ये ना माझं अख्खं घरचं सामान येऊन जाईल, एवढ्या मोठ्या बॅगा आहे ह्या. 450 रुपयाच्या 3 आहे. आणि याच्या आधी पण मी मागवलेल्या आहे. माझे मिस्टर म्हटले अरे तर 3 बॅगांमध्ये सामान नाही पुरणार, तू अजून 3 मागव. मग मी अजून 3 मागवले आहे. तर मी म्हटलं आता मला तुम्ही विचारलं आहे तर आता तुम्हाला मी लिंक देऊ शकते. माझ्या या व्हिडिओच्या खाली सगळ्या लिंक दिलेल्या आहे, टी शर्टच्या पण आणि त्या बॅगच्या पण लिंक दिलेल्या आहे. तर तुम्ही त्या माझ्या लिंकवरनं घेऊ शकतात. आता मला काही प्रॉब्लेम नाही लिंक द्यायला, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, मी जे काही ड्रेस बाय केले आहे आत्तापर्यंत त्या सगळ्यांच्या लिंक माझ्या सगळ्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला लिंक भेटणार आहे, ठीक आहे. कारण की मी स्वतः जे बाय करणार ना तेच मी तुम्हाला दाखवणार, ठीक आहे. मला स्वतःला जे करणार, कारण काय झालं ना, काल माझे मिस्टर मला काय बोलले, असंच ना आम्ही बसले होते, मी ना मिशोवरनं एक ड्रेस ऑर्डर केला व्हाईट कलरचा, खूप छान नायरा पॅटर्न ऑर्डर केला मी. तर ऑर्डर केल्यानंतर तो फक्त 350 रुपयाचा होता.
तर मी माझ्या मिस्टरांना म्हटलं, अहो बघा ना, मी 350 रुपयाचा ड्रेस आहे, मी ऑर्डर केला आहे. माझे मिस्टरांनी म्हटले, अरे तो 350 रुपयाचा ड्रेस आहे, त्याची क्वालिटी चांगली नसणार आहे. तर मी म्हटलं काय माहिती आलं का, मी तो ड्रेस काय करन ह्यांना दाखवल. माझे मिस्टर मला खूप ओरडले, म्हटले अजिबात दाखवू नको, तो जर चांगला असेल, तू वापरणार असेल, त्याचा कपडा चांगला असेल तरच तू तुझ्या ताईंना दाखव, नाहीतर काय ना तुम्ही तो बघणार आणि माझ्यामुळे तो तुम्ही बाय करणार. पण तुमचा मला विश्वासघात नाही करायचा आहे ना, मला खोटं बोलून फक्त व्हिडिओ बनवायचे म्हणून काही पण करायचं. असं माझे मिस्टर म्हटले, असं करू नको. हा कसा असतं ते तुला म्हणजे त्यांना काय वाटेल की अरे आणि तर दाखवतीये त्याच्यामुळे ते चांगलं असणार आहे, पण तू त्यांना चांगल्याच गोष्टी दाखव, काही पण उगाच दाखवायचं म्हणून दाखवू नको. त्यांनी मला खूप समजून सांगितलं. म्हटलं नको बाबा, तो जर ड्रेस चांगला असेल तर दाखवल, नसेल चांगला तर मी तो रिटर्न देऊन टाकेल, मग तुम्हाला तो दाखवणार पण नाही मी, ठीक आहे. आणि जी गोष्ट मला नाही आवडे ना, मी म्हणणार तुम्ही बाय करू नका, चांगली नाही आहे, मी परत रिटर्न करते. जे आहे ते माझं क्लिअर राहणार आहे आणि जे आहे ते माझे रिअल व्लॉग आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला रिअल बघायला भेटतील. तर चला मी तुम्हाला सांगते शाळेचं काय झालं आहे ते. तुम्हाला मेन मुद्दा तर बोलू द्या मला तुमच्या संग, आणि मला ह्याच्यावर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की तुमचं मत काय आहे ते सांगा मला, की अनिता तू हे चुकीचं केलं का हे बरोबर केलं. तर त्या दिवशी ना मॅडमनी मला शाळेत बोलवलं, ऑफिसमध्ये बोलवलं, मी गेले. आता तुम्हाला सांगते, मी तुम्हाला दाखवते. मी लाडोला आम्ही 16,000 किट असते ना, शाळेची किट असते, त्याच्यामध्ये बॅग, शूज आणि थोडेसे पुस्तकं. आता नर्सरीला काय पुस्तकं असणार आहे, तर हे बघा इथंच पडलेले ते तुम्हाला दाखवते मी. ही बॅग आहे, स्कूलची बॅग आहे, शूज आहे आणि हे काही खेळण्या वगैरे, हे प्रोजेक्ट आहे हे. तर हे मला ना स्कूलमधून दिलं 16,000चं. ह्याच्यामध्ये ना शूज आहे हां आणि ड्रेस येणार आहे. तर ठीक आहे आम्ही घेतली. पण मॅडमचं माझं कसं बोलणं आलं ना, मॅडम मला त्या दिवशी काय बोलल्या. आणि आमचं काय झालं ना, जेव्हा आम्ही पुण्यावरून आलो ना, आमचं ठरलं होतं की आम्हाला परत पुण्याला जायचं, 15-20 दिवसामध्ये आम्हाला पुण्याला जायचं. तर माझ्या डोक्यात काही प्लॅन नव्हता बरं का त्यावेळेस. माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं की आपण आहे ना ह्याच महिन्यामध्ये आपण पुण्याला निघून जाऊ. त्यांचं अचानक काय प्लॅन झालं काय माहिती, जायचं आहे तर जाऊ म्हटले निघून. मग मी लाडूला शाळेत पाठवलं. शाळेत गेल्यानंतर मॅडम मला काय बोलली आहे की तुम्ही आता मी तर 16,000 भरले होते ना, तर मला काय माहिती, मला वाटलं 2-3 महिने पैसे भरायचे नाही, नंतर पाहू म्हटलं आपण, असं माझ्या डोक्यामध्ये होतं. तर मॅडम मला त्या दिवशी काय म्हटलं की तुम्ही 8,000 आणि कारण लाडूला ना आम्ही लेट शाळेत टाकलेले, तर मागचे पण पैसे किती 3 महिन्याचे काहीतरी 18 का 12 असं काहीतरी हजार, आणि परत हे चालू 3 महिन्याचे 12-13 हजार काहीतरी, आणि ते परत अजून 8,000 ॲडमिशनचे, अशी मिळून ही सगळी अमाऊंट होती. 30 ते 35 हजार रुपये अमाऊंट होती. ती तुम्ही तिथं शाळेमध्ये भरा, असं ते मला मॅडम बोलल्या. तर मग माझं काय म्हणणं होतं ते तुम्ही मला सांगा. माझं काय म्हणणं होतं, मी हे किटचे पैसे भरले, ही किट घेतली मी, आणि शाळेत लाडू फक्त 4 ते 5 दिवस शाळेत गेली आणि आमचं ट्रान्सफर झालं आहे पुण्याला, तुम्हाला मी सांगितलं आहे. तर आम्हाला एक 10-12 दिवसानंतर आम्हाला निघायचं आहे. आमचं त्यावेळेस असं होतं की आम्हाला 10-12 दिवसात निघायचं. मग आम्ही तिला शाळेत नाही पाठवलं. मी लाडूला म्हटलं आपण मग ती फीज कशाला भरायची, तर मला त्या शाळेत तिला पाठवायचंच नाहीये. आणि ॲडमिशन घेतलं, ते माझी मैत्रीण आली ना, तिच्या नादाला लागून माझ्या मिस्टरांनी ॲडमिशन घेतलं. मी तुम्हाला सांगते, मला ॲडमिशन घ्यायचं नव्हतंच. माझं असं मनापासून माझा इथे राहण्याचा प्लॅन नव्हता, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर आमचं ट्रान्सफर झालं. मग मी असं विचार केला की तिथं 30-35 हजार रुपये भरण्यापेक्षा आपण पुण्याला चाललो आहे ना, तिकडे तिचं लाडूचं फ्रेश ॲडमिशन करू. तर तुम्हाला काय वाटतं या विचारावर. आणि आता 1-2 महिने काढायचे आहे, माझं असं म्हणणं आहे. ते तुम्हाला पटतं का नाही पटतं मला माहीत नाही. तर 1-1.5 महिना काढायचा आहे, त्यासाठी मी 30-35 हजार रुपये भरावा मला नाही योग्य वाटलं. कारण की आम्हाला तिथून जायचं आहे, त्याच्यामुळे तिला शाळा तिथं पूर्ण काही होणार नाही. तर काय वाटतं तुम्हाला ह्याच्यावर ते मला तुम्ही नक्की सांगा. आणि मी व्हिडिओ का नाही आला तर 2 मिनटं तुम्हाला दाखवते. मी ना इतकी टेन्शनमध्ये होते ना, तुम्हाला खरं सांगते, माझ्या मागे ना खर्च हा अजिबात थांबत नाही, इतका खर्च. तुम्ही ॲक्च्युली ना मला ना माझ्या घरून मला फार जास्त टेन्शन झालेलं आहे. आता मध्यंतरी लाईट बिलासाठी मी मदत केली आहे. परत एक दुसरी गोष्ट की आता आईला त्या दिवशी पण आईला गेली तर 1,500 ते 2,000 रुपये तिला हॉस्पिटलला लागले. आता 3-4 दिवसापूर्वी गेली होती ना माझी भाऊजाई घेऊन,
त्यावेळेस पण मी इकडनं पूर्ण पेमेंट केलं. आणि आता साहिल घेऊन गेला आहे आईला. आईच्या कानामध्ये ना फंगल झाला आहे. आईचा कान खूप ठणकतोय. आईला अजिबात बरं नाही आहे आणि आईला प्रत्येक गोष्टीचा खर्च सगळा मला इथून करावा लागतोय. आणि त्याच्यामध्ये आम्हाला ट्रान्सफर करायची, म्हणजे इतका सारा खर्च आहे ना, तो झेपण्यापलीकडे झाला आहे. मग त्याच्यामुळे काय होतं ना, मला खूप टेन्शन होते. आणि टेन्शनमुळे काय ना, व्हिडिओसुद्धा मला बनवायची इच्छा होत नाही. कारण की मला ना, मी साहिलला पण बोलले, साहिल मला खूप टेन्शन आहे राव, मी किती खर्च करणार म्हटलं साहिल. म्हणजे त्यांना मला म्हणजे मी काय सांगू तुम्हाला, मला किती टेन्शन आहे. आत्ताच्या आत्ता जवळजवळ 10 ते 15 हजार रुपये माझे फक्त माझ्या माहेरी गेले, माझे फक्त आत्ताच्या आत्ता एवढ्या दिवसात. त्यात पण माझ्या आईला बरं वाटत नाही आहे. मला त्या आईचं खूप टेन्शन झालेलं आहे. आता तिला गोळ्याच फक्त आहे ना घेतल्या, साहिलनी गोळ्या घेतल्या, फक्त गोळ्या 650 रुपयाच्या. परत डॉक्टरांनी घेतले आहे 800-850 रुपये डॉक्टरांनी घेतले आहे. असे मिळून 1,500 रुपये मला तिला आत्ता लागले आहे. हर 2-3 दिवसाला मला तिला 1,500 ते 2,000 रुपये मला तिला बघावं लागतंय मला. आणि एवढं नाही खर्च मी करू शकत हो. कारण की तुम्हाला मी सांगते, आता आम्ही जिकडे पुण्याला जाणार ना, तुम्ही मला समजून घेतात, पण मला बाकीचे कोणी समजून घेत नाही. तुम्हाला मी खरं सांगते. आणि माझे एवढं यूट्यूबचा पण पगार येत नाही आणि मी एवढे व्हिडिओ पण टाकत नाही. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. रोज व्हिडिओ टाकत नाही. व्हिडिओ टाकले तर पैसे भेटतात, तुम्हाला हेही सांगते मी. आणि कसं आहे ना, व्हिडिओ टाकायला काही नाही, आपण जे मुद्दे असतात, ज्या माझ्या लाईफमध्ये होते तेच मी टाकणार नाही व्हिडिओ. बळच मला त्याचं काही पण व्हिडिओ टाकायचे मला नाही आवडत. ह्याचं उचल, त्याचं उचल, ह्याच्या नावावर व्हिडिओ बनव, त्याच्या नावावर व्हिडिओ बनव, हे बोलते, मला नाही आवडत. म्हणजे लाईफमध्ये जे घडते, जे होते तेच मी तुमच्यासमोर प्रेझेंट करते. तर मग असं काही बकवास व्हिडिओ टाकायचे असते तर मी काही रोज टाकत बसले असते. मला नाही आवडत बेकारचे ते व्हिडिओ टाकायचे, डॉलरसाठी कशासाठी, मला नाही आवडत. जे आहे रिअल लाईफ मी माझ्या यूट्यूबला, माझ्या चॅनलवर मी ठेवलेली आहे, तुम्हाला सांगते मी स्पष्ट. तर मग माझं कसं झालं ना, तिकडे त्या आईकडे माझा सारखा फोन, मला घरून सारखं फोन. आई तर 2-3 दिवस आई झोपली नाही. तिला ते कान ठणकतोय. कानाचं दुखणं ना फार डेंजर असतं. कानाचं दुखणं, कान, दात हे दुखणे लय डेंजर. तर मग आता आज सकाळीच गेला आहे साहिल तिला घेऊन. आता बघूया काय फरक पडतो. परत ते डॉक्टरने औषधं मारून तिला ते सगळं कान साफ केला, भारी गोळ्या दिल्या, जखम भरण्याच्या. जखम झाली आहे कानामध्ये, अजिबातच आईला बरं नाहीये. तर मग मला ना ते सारखं डोक्यात विचारतात ना हो, म्हणून मी व्हिडिओ पण नाही बनवत. काय सांगू तुम्हाला. ठीक, जाऊ का मग आता. सगळं सांगितलं आहे, काय झालं काय नाही. 2-4 दिवस हे सगळं चालू आहे. आता आम्हाला जायचं आहे. आमच्या सगळ्या स्टोरेज बॅगा आलेल्या आहे मोठ्या, त्याची पण लिंक तुम्हाला दिलेली आहे. आणि सगळं पॅकिंग सुरू करायची आता. आम्हाला थोडेच दिवस राहिले आहे आम्हाला जायला. आणि मी राडोचं तिकडे गेल्यावर फ्रेश आणि नवीन ॲडमिशन घेणार आहे चांगल्या शाळेत. ठीक आहे. आणि तिथं गेल्यावर कसं घराच्या जवळ जे असेल ती शाळा मी ॲडमिशन घेणार आहे घराजवळच. आणि लाडूला डेली शाळेत जाईल. त्याच्यामुळे तुम्ही असं विचार करू नका, तिची शाळा मी व्यवस्थितपणे करल. आता काय मी माझ्या तिथे जाणार आहे ना, माझ्या सपनों के शहर में जाने वाली हूँ मैं. सपनों का शहर सपनों का शहर तर मेरा गाव भी है. माझं संगमनेर पण आहे, पुणे पण आहे, नाशिक पण आहे. सपनों का शहर मेरा महाराष्ट्र मेरा सपनों का शहर है. तर चला आता तिकडे गेले ना, भारी माझे छान व्हिडिओ पण येतील. आणि हो, मी गेल्या जो मी फ्लॅट घेणार आहे त्याचा सगळ्यात पहिले होम टूर करणार आहे. कसा आहे तो फ्लॅट, ठीक आहे. मी तर बघितलंच आहे इथे, पण तुम्हाला मी होम टूर, इथल्या घराचा मी कधीच होम टूर केला नाही. कारण की मला कधी इंटरेस्टच नव्हता नाही का. म्हणजे तुम्हाला सगळं माहिती आहे, काय सांगायचं जाऊ द्या. सगळे माझं मन तुम्हाला सगळं माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या सर्वांचे मी इतके मनापासून आभारी आहे. मी जे इथून जात आहे ह्याचं श्रेय फक्त स्वामी समर्थ आणि तुम्हाला आहे. कारण तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी खूप प्रार्थना केली आहे देवाजवळ की ताईला पुण्यात पाठवा म्हणून, हो की नाही. केली ना प्रार्थना. कारण की मला कमेंट केली त्यावर एका ताईने, आणि मला मेसेज पण केला आहे की ताई तुझ्यासाठी मी उपवास केला. स्वामी समर्थांना बोलले की आणि त्याची जी पण इच्छा असू दे ती पूर्ण कर. तर खरंच आपण म्हणतो ना, अशक्य ही शक्य करतील स्वामी. तुम्हाला मी काय सांगू, 7 वर्ष कधीच माझ्या मिस्टरांचं डोक्यात नव्हतं की मी इथून जाईल. आणि मला कधी वाटलं नाही की मी खरंच इथून जाईल म्हणून नाही का. आणि हे अशक्य ही शक्य म्हणतो ना आपण, जे स्वामींचं आहे तेच झालेलं आहे आपोआप.
आम्ही म्हणजे विराजला सोडवायला जायचं. आता व्हिडिओ लय मोठा होतं, बोलू का नको बोलू, मनातलं बोलते हो. तर सांगते मी, विराजला सोडवायला गेलो ना आम्ही, आता 10 दिवस पुण्याला गेलो, तो आमचा काहीही प्लॅन नव्हता, काहीच प्लॅन नव्हता. मी खरं सांगते, स्वामी शपथ घेऊन सांगते, काहीच प्लॅन नव्हता आम्हाला की विराजला सोडवायला जायचं. अचानकच माझ्या मिस्टरांनी तिकीट, आणि अचानक आमचं ठरलं असं नाही की विराजला आपण सोडवायला जाऊ आणि 10 दिवस आपण पुण्याला राहून येऊ. पण तिकडं राहिल्यानंतर ह्यांना तिकडचं वातावरण कळलं, माझी फॅमिली कळली ह्यांना. माझ्या बहिणीने पण खूप छानपैकी माझ्या मिस्टरांना घरी ठेवलं. माझे दाजी पण खूप छान, मोठे दाजी पण खूप छान आम्हाला कुठं प्रत्येक ठिकाणी घेऊन जाणं. त्यांची मुलगी पण खूप छान आमच्या संग राहिले. सगळ्या गोष्टी माझ्या मिस्टरांना खूप आवडले हे सगळं की. आणि माझ्या आई पण माझ्या मिस्टरांना खूप आवडली, म्हणजे तुझ्या आईचा स्वभाव खूप छान आहे. तर आईला पण माझ्या मिस्टरांचा स्वभाव खूप आवडला. आणि राहिली दुसरी गोष्ट, माझ्या लाईफची स्टोरी. तर माझ्या जी लाईफची स्टोरी आहे ना, ह्या सेकंड मॅरेजच्या लाईफची स्टोरी, तर ही जी स्टोरी आहे ना, ही मी माझ्या घरी गेली का स्टार्ट करणार आहे सांगायला की हे मॅरेज माझं कसं झालं आहे, काय झालं आहे, कुठे गेले, काय झालं, काय नाही, माझ्या आयुष्यात काय काय झालं. आणि दुसरी गोष्ट, ही जी स्टोरी आहे ना, ही पहिल्या ज्या लाईफची स्टोरी होती ना, पहिल्या मॅरेजची, त्याच्यापेक्षा पण ही स्टोरी जास्त खराब होती, खूप खराब होती. आणि हे ज्या गोष्टी आहे ना, ह्या मी तुम्हाला नेक्स्ट सांगाल मी तुम्हाला, ठीक आहे. तर चला मग जाऊ का, मी बोलता बरं 8 मिनटं झालेले, मोठा व्हिडिओ होतो, सॉरी बरं का. ठीक आहे, चला बाय बाय.